जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. मेष राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या जीवनात एक केवळ नवीन महिना नाही, तर ग्रहांच्या अत्यंत प्रभावी हालचालीमुळे तुमच्या भाग्यचक्रांमध्ये बदल घडून आणणारा काळ ठरू शकतो. विज्ञान आपल्याला सांगते की प्रत्येक ग्रहांची स्वतःची एक ऊर्जा असते आणि ज्योतिषशास्त्र सांगते की ऊर्जेचा परिणाम मानवाच्या मनावर, निर्णय क्षमतेवर, नातेसंबंधावर आणि जीवनातील सर्व घटनांवर होत असतो. वेद, पुराण आणि ऋषीमुनींच्या संशोधनातून विकसित झालेल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचे गोचर हे अत्यंत प्रभावी किंवा महत्त्व मानले गेलेले आहे. या जुलै महिन्यात उच्च राशीतील गुरु भगवान चतुर्थ स्थानी विराजमान आहेत. राहू लाभभावात इच्छापूर्तीचे योग निर्माण करत आहेत, तर शनी भगवान व्यय भावामध्ये तुमच्या कर्माचा हिशोब मांडत आहे. तर दुसरीकडे सूर्य, मंगळ आणि बुध यांची स्थिती तुमच्या पराक्रम, धन, कुटुंब, करिअर आणि निर्णय क्षमतेवर थेट प्रभाव टाकणार आहे. म्हणूनच जुलै महिन्यात बुध भगवान वक्री देखील या काळामध्ये होणार आहे. त्यामुळे काही निर्णयांमध्ये सावधगिरी तुम्हाला सर्व बाजूने आवश्यक असणार आहे. तर काही ठिकाणी अनपेक्षित लाभाचे दरवाजे देखील या काळामध्ये तुमचे उघडू शकतात. मग जुलै 2026 मध्ये मेष राशीच्या जातकांसाठी कोणते ग्रह शुभ परिणाम देणार आहे, कोणत्या क्षेत्रात प्रगती होईल, कोणत्या बाबतीत सावधगिरी राहणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि कोणत्या तारखेपासून भाग्याचे चक्र वेगाने फिरण्यास सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर या महिन्यातील ग्रह विश्लेषण मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. सगळ्यात पहिलं म्हणजे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी सूर्य भगवान, जे की 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे पराक्रम स्थानामध्ये गोचर करीत आहेत. सूर्य भगवान म्हणजे आत्मबल, सूर्य भगवान म्हणजे नेतृत्व, शासन, वडील, प्रतिष्ठा, पद, अधिकारी आणि आत्मविश्वासाची कारक शास्त्रांनी सूर्य भगवंताला मानलेले आहे की जे की तुमच्या जन्म लग्न जन्म राशीमध्ये मेष लग्न मेष राशीच्या जातकांसाठी मिथुन राशीमध्ये 15 जून 2026 ते 15 जुलै 2026 या काळामध्ये पराक्रम स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये भ्रमण करत आहे. तृतीय स्थानामध्ये शास्त्रांनी पराक्रम बघितलेला आहे, धैर्य बघितलेला आहे, प्रयत्न बघितलेला आहे, संवाद कौशल्य, सोशल मीडिया, मार्केटिंग, लहान व्यापार किंवा लहान प्रवास आणि भावंडांचे स्थान देखील शास्त्रांनी तृतीय स्थानाला या काळामध्ये संबोधले आहे किंवा कालपुरुषाच्या कुंडलीत देखील या सर्व स्थानांचे कारक शास्त्रांनी तृतीय स्थान मानलेले आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अधिक आत्मविश्वास वाढताना बघायला भेटेल. नवी कामे सुरू करण्याची प्रेरणा देखील या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास तुमचा वाढेल आणि विशेष म्हणजे या पराक्रम स्थानातील सूर्य भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या नवम भावावरती म्हणजे भाग्य भावावरती पडणार आहे. नवम भाव हे भाग्यस्थान, धर्म, गुरु, उच्च शिक्षण आणि वडिलाचे स्थान शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये सूर्य भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या भाग्यावरती नवम स्थानावरती पडत असल्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ सगळीकडनं वाढू शकते. धार्मिक प्रवासाचा योग तुमचा या काळामध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. वडील किंवा वरिष्ठ व्यक्तींकडनं तुम्हाला सर्व बाजूचे मार्गदर्शन या काळामध्ये बघायला भेटतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ नवीन संधी मिळवून देणार असेल आणि जे लोकल सेल्स, मीडिया, डिजिटल मार्केटिंग, युट्यूब, पत्रकारिता किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रात आहेत त्यांना विशेष या काळामध्ये लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या प्रयत्नांमध्ये उत्पन्नाची वाढ या काळामध्ये या सूर्य भगवंताच्या गोचरमध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. वैवाहिक जीवनात संवाद सुधारल्यामुळे नातेसंबंधांमध्ये अधिक दृढता येण्याची या काळामध्ये चान्सेस दिसत आहे. प्रेम संबंधामध्ये स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, लेखन आणि कम्युनिकेशन क्षेत्रात यशाचे चांगले योग या काळामध्ये दिसत आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांचे. 15 जुलै नंतर ते सूर्य भगवान तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करत आहे. चतुर्थ स्थानामध्ये आईचे स्थान मानलेले आहे, माताचे स्थान आहे, घर, वाहन, जमीन, संपत्ती आणि मानसिक सुखाचे सर्व प्रकारचे स्थान शास्त्राने चतुर्थ स्थानाला कालपुरुषाच्या कुंडलीत संबोधलेले आहे. या ठिकाणी चतुर्थ स्थानात 2 जून पासून ऑलरेडी गुरु भगवान गोचर करत आहे. उच्च राशीस्थ गुरु भगवान आणि सूर्याची युती तयार होत असल्यामुळे हा योग घरगुती सुख, मालमत्ता, वाहन आणि सामाजिक प्रतिष्ठा सर्व बाजूने वाढू शकतो. या सप्तम स्थानातील म्हणजे या चतुर्थ स्थानातील गुरु आणि सूर्याची युतीची सप्तमस्त दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती पडणार आहे. या काळामध्ये तुमचे कर्मस्थान दशमाला शास्त्राने संबोधले आहे. व्यवसाय, नोकरी, पद आणि सामाजिक प्रतिष्ठेचे स्थान शास्त्राने दशम स्थानाला कालपुरुषाच्या कुंडलीत मांडलेले आहे. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. पदोन्नती, वरिष्ठांची कृपा आणि समाजात तुम्हाला मान सन्मानाचे वाढण्याचे संकेत या काळामध्ये या सूर्य आणि गुरुची सप्तमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडत असल्यामुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मेष लग्न मेष राशीवाल्यांचे स्वामी म्हणजे मंगळ भगवान, जे की वृषभ राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. द्वितीय स्थान हे शास्त्राने धन आगमनाचे, वाणीचे आणि आर्थिक स्थिरतेचे कारक मानलेले आहे. मंगळ म्हणजे व्यक्तीच्या जीवनात पराक्रम, साहस, ऊर्जा, निर्णय क्षमता, नेतृत्व, जमीन, मालमत्ता आणि संघर्ष किंवा जिंकण्याची क्षमता
शास्त्राने मंगळ या ग्रहांना संबोधलेले आहे किंवा या सर्व गोष्टींचे कालपुरुषाच्या किंवा नवग्रहांमध्ये या सर्व गोष्टींना मंगळांना कारक मानलेले आहे. तेच मंगळ भगवान तुमच्या जन्मलग्न जन्मपत्रिकेमध्ये किंवा जन्मराशीमध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये गोचर करत आहे. द्वितीय स्थानामध्ये गोचर करणारे मंगळ भगवान, द्वितीय स्थान हे शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत धन आगमनाचे, कुटुंबाचे, वाणीचे, धनसंचयाचे आणि कौटुंबिक मूल्यांचे स्थान शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत द्वितीय स्थानाला संबोधलेले आहे. या ठिकाणी मंगळ भगवान आल्यामुळे आर्थिक बाबतीत तुमची सक्रियता या काळामध्ये वाढेल. धनसंचयासाठी तुमचे सर्व बाजूने प्रयत्न वाढतील. मात्र बोलण्यात तुमच्या या काळामध्ये खूप जास्त कठोरता येण्याचे संकेत या काळामध्ये दिसत आहे. होईल तेवढं तुम्ही वाणीवरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. या द्वितीय स्थानातील मंगळ भगवंताची बोलण्यामुळे तुमच्या घरातील वडीलधारे लोक या काळामध्ये नाराज होऊ शकतात. ते नाराज होणार नाही या सर्व गोष्टींनी तुम्ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मेष लग्न मेष राशीवाल्यांना या चतुर्थ स्थान द्वितीय स्थानातील मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती पडत आहे. पंचम स्थानात शिक्षण, बुद्धी, प्रेम संबंध आणि संतती आणि सर्जनशीलतेचे स्थान शास्त्राने कालपुरुषाच्या कुंडलीत पंचम स्थानाला संबोधले आहे. पंचम स्थानावरती चतुर्थ दृष्टी मंगळाची पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमची विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असेल. अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असणार आहे आणि विशेष म्हणजे प्रेम संबंधामध्ये होईल तेवढं तुम्ही ऍक्टिव्हपणा टाळावा. तुमचा उतावीळपणा या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूनी अर्धवट सोडू शकतो आणि प्रेम प्रकरण शैक्षणिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्टीने तकलीफ देऊ शकतो, ते म्हणजे डायजेशन किंवा पचनक्रियेच्या संबंधाने. त्याच्यानंतर या द्वितीय स्थानातील मंगळ भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती या काळात पडत आहे. अष्टम स्थाने गुप्त गोष्टींचे संशोधन, अचानक घटना, वारसा आणि आरोग्याच्या संबंधीचे स्थान आहे. या काळामध्ये मंगळ भगवंताची सप्तमस्थ दृष्टी पडत असल्यामुळे अचानक खर्च वाढू शकतो. आरोग्याच्या संबंधाने काहीतरी किरकोळ समस्या तुम्हाला या काळामध्ये वारंवार उद्भवतील. होईल तेवढे तुम्ही या काळामध्ये शांत राहणे, आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर या मंगळ भगवंताची द्वितीय स्थानातून अष्टमस्थ दृष्टी तुमच्या नवम भावावरती म्हणजे भाग्यावरती पडत आहे. यामुळे तुमच्या भाग्योदयासाठी मेहनत करावी लागेल. धार्मिक प्रवास किंवा आध्यात्मिक साधनांमध्ये तुमची या काळामध्ये चांगल्या पद्धतीची रुची वाढणार आहे. या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे जो की लग्नेश होऊन तुमच्या द्वितीय स्थानात गोचर करत आहे त्यांची अष्टमस्थ दृष्टी तुमच्या भाग्यभावावरती पडत आहे. करिअरमध्ये स्वतःच्या मेहनतीवर आधारित प्रगती तुम्हाला या काळात मिळणार आहे. तुम्ही जेवढी प्रगती कराल, जेवढे मेहनत कराल तेवढीच प्रगती तुम्हाला या काळामध्ये भेटेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक निर्णय घेताना सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे, कारण की या काळामध्ये फ्रॉड होण्याची भीती आहे. कुठेतरी तुम्हाला एक बोलल्या जाऊ शकते आणि घडणारी घटना दुसरी असू शकते, त्यामुळे तुम्ही अत्यंत सावध राहणे खूप जास्त गरजेचं आहे. मारुती रायाला लाल पान देत चला, गोड पान देत चला, मारुती रायाला मोतीचूर लाडूचा नैवेद्य ठेवत चला आणि होईल तेवढं तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात लवंगीचे दान करत चला. हा काळ येणारा तुमचाच असेल मेष लग्न मेष राशीच्या जातकांसाठी. त्याच्यानंतर बुध भगवान जे की मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी तृतीय स्थानामध्ये गोचर करत आहे. बुध भगवान म्हणजे बुद्धिमत्ता, बुध भगवान म्हणजे संवाद, बुध भगवान म्हणजे व्यापार, गणित, लेखन, शिक्षण, विश्लेषण आणि व्यवहारात कुशल म्हणजे या सर्व व्यवहार कुशल लोक या सर्व गोष्टींचे कारक म्हणजे बुध भगवान आहे. जे की बुध भगवान तुमच्या जन्म लग्न जन्म राशीवाल्यांसाठी 22 जून 2026 ते 7 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये वक्री अवस्थेत बुध भगवान मेष लग्न मेष राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. या काळामध्ये चतुर्थ स्थानात बुध भगवान असल्यामुळे किंवा चतुर्थ स्थानातून वक्री अवस्थेत झाल्यामुळे घरगुती चर्चा, मालमत्तेच्या संबंधित व्यवहार आणि कुटुंबातील संवादांचा अत्यंत महत्वाचा काळ या मेष लग्न मेष राशीवाल्यांना हे बुध भगवंताची गोचर देणार आहे. आणि त्याच्यानंतर तेच बुध भगवान 7 जुलै 2026 ते 4 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये वक्री अवस्थेतच बुध भगवान गोचर होणार आहे. कारण वक्री होण्याची तारीख असणार आहे बुध भगवंताची, ती म्हणजे 29 जून 2026 ते 23 जुलै 2026 या काळामध्ये बुध भगवान कर्क राशीतून मिथुन राशीमध्ये वक्री होणार आहे. आणि तो राशी परिवर्तनाचा काळ देखील या काळामध्ये म्हणजे वक्री अवस्थेतच राशी परिवर्तन देखील बुध भगवान या काळामध्ये करणार आहे. कारण की हा काळ विशेष म्हणजे या बुध भगवंताच्या वक्री अवस्थेत राशी परिवर्तनासाठी अत्यंत मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी सावधगिरीच असणार आहे. या काळामध्ये कागदपत्रांच्या संबंधाने करार, मालमत्ता व्यवहार, वाहन खरेदी विक्री आणि आर्थिक व्यवहार तपासून करणे अत्यंत महत्वाचे असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. कारण 7 जुलै ते 4 ऑगस्ट या काळामध्ये मिथुन राशीमध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये वक्री अवस्थेत बुध भगवान राशी परिवर्तन करत असल्यामुळे या काळामध्ये तुमची बुधाची ही स्वतःची राशी असल्यामुळे या काळामध्ये तुमची बौद्धिकतेवर अधिक प्रभावी या काळामध्ये प्रभाव पडताना बघायला भेटू शकतो. तृतीय स्थानामध्ये लेखन, यूट्यूब, सोशल मीडिया, पत्रकारिता, डिजिटल मार्केटिंग, जाहिरात, शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी संपर्क वाढीचा काळ हा असू शकतो. शास्त्राने तृतीय स्थानाला संबोधलेले आहे.
तृतीय स्थानामध्ये या वक्री अवस्थेत राशी परिवर्तन केलेल्या बुध भगवंतामुळे कुठेतरी तकलीफ होऊ शकते या सर्व क्षेत्रांमध्ये. होईल तेवढं तुम्ही सावध राहणे आणि अत्यंत सावधगिरीने निर्णय घेणे अत्यंत महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी. या पराक्रम स्थानातील बुध भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या नवम भावावरती म्हणजे भाग्य भावावरती पडणार आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिगत उच्च शिक्षण घेताना तुम्हाला कन्फ्युजन वाली कंडिशन या काळामध्ये वाढू शकते. भाग्यामध्ये कुठेतरी तुम्हाला कन्फ्युजन आणि चढ उतार या काळामध्ये बघायला भेटू शकतो. गुरु भगवंताची या काळामध्ये तुम्हाला कृपादृष्टी प्राप्त होईल आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुमची धार्मिक कार्यामध्ये चांगल्या पद्धतीची रुची वाढणार आणि सकारात्मक परिणाम देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. स्पर्धा परीक्षा, मुलाखती, लेखन, भाषण आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे भेटेल. फक्त तुम्ही संभ्रमात न राहता कुठल्याही गोष्टींचे डिसिजन व्यवस्थित पद्धतीने घेणे अत्यंत चांगले असणार आहे या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. पण या काळामध्ये बुध भगवान तुमचे 23 जुलैपर्यंत कोणत्याही महत्वाचे करार किंवा अत्यंत महत्वाचे अधिक महत्वाचे निर्णय तुम्ही पूर्णपणे न घेता किंवा घेणार असेल तर पूर्णपणे सर्व गोष्टी तपासून पाहाव्या आणि मगच घ्यावे. कारण हा जो बुध भगवंताचा 29 जून 2026 ते 24 जुलै 2026 हा जो काळ आहे वक्री, हा बऱ्याच वेळेस ना आपल्याला वाटतं त्या पद्धतीच्या गोष्टी नसतात. कारण की जे दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. या उक्तीप्रमाणे कुठेतरी मेष लग्न मेष राशीवाल्यांना या काळात या सर्व गोष्टींचे परिणाम बघायला भेटू शकतात. मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे चतुर्थ स्थानात भाग्यस्थानाचे व्ययस्थानाचे मालक चतुर्थ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे, ते म्हणजे देवगुरु बृहस्पती. मेष लग्न आणि मेष राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 मधील सर्वात महत्वाचा ग्रह जर कोणता असेल तर तो म्हणजे देवगुरु बृहस्पती. गुरु भगवान म्हणजे ज्ञान, गुरु भगवान म्हणजे धर्म, गुरु भगवान म्हणजे भाग्य, सदाचार, विवाह, संतती, उच्च शिक्षण, संपन्नता, दैवी कृपा, आध्यात्मिक प्रगती आणि जीवनातील विस्तारांचे कारक शास्त्रांनी कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा ग्रहांना वेगवेगळे गोष्टींचे कारक मानलेले आहे. या सर्व गोष्टींचे देवगुरु बृहस्पती शास्त्रांनी कारक मानलेले आहे. 2 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी चतुर्थ स्थानामध्ये देवगुरु बृहस्पती उच्च राशीस्थ म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर करत आहे. कर्क राशी ही गुरुची उच्च राशी असल्यामुळे गुरु इथे अत्यंत बलवान अवस्थेत असतात. कारण चतुर्थ स्थान हे माता, घर, जमीन, वाहन, संपत्ती, मानसिक सुख, शिक्षण आणि कौटुंबिक स्थैर्याचे स्थान आहे. म्हणूनच जुलै 2026 मध्ये मेष राशीच्या अनेक जातकांसाठी जीवनामध्ये घर, जमीन, वाहन, वास्तू, कौटुंबिक निर्णय आणि घरातील एखादे महत्वाचे शुभ कार्य देखील या काळामध्ये घडण्याची घटना जास्त प्रमाणात दिसत आहे. 2 जून ते 30 ऑक्टोबर या काळामध्ये विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत आहात तो देखील मार्गी लागेल. घराच्या संबंधाने प्रयत्न करत आहात तो देखील या काळामध्ये मार्गी लागेल. कुठेतरी एखादं महत्वाचं घरात कुठेतरी एखादं धार्मिक कार्य देखील किंवा शुभ कार्य देखील या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांची या काळामध्ये होणार आहे. कारण की या चतुर्थ स्थानातील गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडत आहे. अष्टम स्थानावरती पंचमस्त दृष्टी पडत असल्यामुळे तुमचे अडकलेले पैसा या काळामध्ये मिळू शकतो. वारसा हक्काचे तुमचे सर्व प्रश्न या पंचमस्त गुरु भगवंताच्या दृष्टीमुळे तुमचे मार्गी लागू शकतात. संशोधन क्षेत्रातील लोकांना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये या गुरु भगवंताच्या पंचमस्त दृष्टीमुळे किंवा या गोचर परिस्थितीत मेष लग्न मेष राशीच्या जातकांना बघायला भेटणार आहे. आध्यात्मिक अनुभव तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीने भेटणार आहे. विशेष म्हणजे अनेकांना एखाद्या मोठ्या संकटातून संरक्षण मिळण्याचा अनुभव देखील या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी या चतुर्थ स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी अष्टम स्थानावरती पडत असल्यामुळे जाणवणार आहे. त्याच्यानंतर या चतुर्थ स्थानातील गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडणार आहे. सप्तमस्त दृष्टी तुमच्या कर्मस्थानावरती पडत असल्यामुळे तुमच्या करिअरच्या संबंधाने या काळामध्ये विस्तार होईल. नोकरीमध्ये या काळामध्ये सप्तमस्त दृष्टीमुळे प्रगती बघायला भेटेल. नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्या या काळामध्ये वाढू शकतात. वरिष्ठांकडनं तुमचे कौतुक देखील या काळामध्ये होणार आहे. आणि विशेष म्हणजे व्यवसायात स्थैर्य बघायला भेटेल. काहीतरी नवीन प्रयोग करत आहात तो देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये गुरु भगवंताच्या या गोचरमुळे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ज्यांच्या करिअरमध्ये मागील काही महिन्यापासून अडथळे होते त्यांना आता नक्कीच या सर्व परिस्थितीमध्ये मार्ग सापडणार आहे. मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी या सप्तमस्त दृष्टीवाल्या गुरु भगवंताच्या गोचरमध्ये. आणि हेच चतुर्थातील गुरु भगवान नवमस्त दृष्टी तुमच्या 12व्या भावावरती म्हणजे व्यय भावावरती टाकत आहे. नवमस्त दृष्टी टाकत असल्यामुळे तुमची या काळामध्ये विदेशाचे प्रवास या काळामध्ये घडू शकतात. आध्यात्मिक प्रगती या काळामध्ये तुमची होऊ शकते. ध्यान आणि साधनेत तुमची वाढ होऊ शकते. विशेष म्हणजे धार्मिक यात्राचा संकेत देखील तुम्हाला या काळामध्ये या व्यय स्थानातील नवमस्त दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. पण सर्वात महत्वाचं म्हणजे अनेकांना गुरुकृपा आणि ईश्वर भक्तीचा देखील अनुभव या काळामध्ये येणार आहे. अचानक खर्च देखील या काळामध्ये वाढू शकतो. पोटाच्या संबंधाने तकलीफ देखील या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे काय आहे की 15 जुलै नंतर सूर्य देखील गुरुसोबत या काळामध्ये युती करणार आहे.
चतुर्थ स्थानामध्ये. गुरुसोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे अधिकार, पद, प्रतिष्ठा, प्रगतीचे योग देखील आणखीन मजबूत या चतुर्थ स्थानातील गुरु भगवंताच्या आणि सूर्य भगवंताच्या युतीमुळे बघायला भेटणार आहे. आर्थिक स्थिरतेच्या संबंधाने या गुरु भगवंताचे गोचर स्थावर मालमत्तेपासून लाभ होऊ शकतो. घर, जमीन, वाहन यांच्या संबंधित गुंतवणुकीत देखील सगळ्या पद्धतीचा सकारात्मक परिणाम या गुरु भगवंताच्या आणि सूर्य भगवंताच्या युतीमुळे बघायला भेटू शकतो. कुटुंबामध्ये आर्थिक स्थिरतेचे वातावरण या काळामध्ये बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे कुटुंबातील वातावरण तुमचे सौंदर्यपूर्ण राहील आणि प्रेमपूर्वक राहणार आहे. विवाहामध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सर्व बाजूनी या काळामध्ये समजूतदारपणा वाढणार आहे. मेष लग्न, मेष राशीवाल्या जातकांसाठी. विद्यार्थी वर्गासाठी हा अत्यंत काळ महत्वाचा असणार आहे. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि संशोधन क्षेत्रातील अत्यंत अनुकूल हा काळ मेष लग्न, मेष राशीवाल्या जातकांसाठी या गुरु भगवंताचे गोचर देणार आहे. आध्यात्मिक दृष्टीने हा महिना अत्यंत प्रगतीचा आणि विशेष लाभदायक ठरू शकतो. कारण ज्या ठिकाणी मीन राशीचे व्यय भावामध्ये शनिदेव गोचर करतात त्या ठिकाणी गुरु भगवान आपली नवमस्त दृष्टी म्हणजे टाकत असल्यामुळे तुमच्यासाठी आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. मेष लग्न, मेष राशीवाल्यांसाठी हा जुलै महिना शुक्र भगवंताचे गोचर कशा पद्धतीचे असणार आहे ते बघू. मेष लग्न, मेष राशीवाल्यांसाठी शुक्र भगवान त्यांचा काळ 3 जुलै पर्यंतचा आहे की जो चतुर्थ स्थानामध्ये मेष लग्न, मेष राशीवाल्या जातकांसाठी अनुभवायला येणार आहे. शुक्र भगवान म्हणजे प्रेम, सौंदर्य, विवाह, आनंद, ऐश्वर, कला, वाहन सुख सुविधा आणि भौतिक सुखांचे कारक शास्त्रामध्ये शुक्र भगवंताला संबोधले आहे. ते शुक्र भगवान 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये गोचर करत आहे. चतुर्थ स्थानामध्ये शुक्र भगवान असल्यामुळे या 4-5 दिवसामध्येच तुम्हाला घरामध्ये आनंदी वातावरण बघायला भेटेल. वाहन सुखाच्या संबंधाने काहीतरी नवीन वाहन घेण्याचा प्रयत्न करा, तो देखील या काळामध्ये मार्गी लागेल. नवीन वस्तूची खरेदी, घर सजावटीच्या संबंधाने काहीतरी डेकोरेटिव्ह गोष्टींमध्ये तुमचा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक सुख या काळामध्ये तुमचे वाढू शकते. विशेष म्हणजे सर्व बाजूनी तुम्हाला 8 जून 2026 ते 3 जुलै 2026 कर्क राशीतील गुरु भगवंताच्या या गोचर परिस्थितीमुळे मानसिक समाधान तुम्हाला सर्व बाजून मिळण्याची शक्यता किंवा मिळण्याचे दाट संकेत या काळामध्ये शास्त्राने वर्तवले आहे. ते शुक्र भगवान तुमच्या जन्म राशीवाल्यांसाठी, मेष लग्न, मेष राशीवाल्यांसाठी शुक्र सिंह राशीत प्रवेश करत आहे पंचम स्थानामध्ये. पंचम स्थान हे शास्त्राने प्रेम, संतती, शिक्षण, बुद्धी, सर्जनशीलता आणि मनोरंजनाचे स्थान देखील शास्त्राने मांडलेले आहे. परंतु या पंचम स्थानामध्ये आधीपासूनच केतू भगवान उपस्थित असल्यामुळे शुक्र आणि केतूची ही पंचम स्थानामध्ये युती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ही युती अत्यंत सूक्ष्म परिणाम करणारी असणार आहे मेष लग्न, मेष राशीवाल्या जातकांसाठी. कारण काही लोकांच्या जीवनामध्ये प्रेमामध्ये अचानक बदल या काळामध्ये जाणू शकतो. भावनिक गैरसमज या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्माण होऊ शकतो. जुन्या नात्यांमध्ये पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ येणार आहे, म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची वेळ येणार आहे. संततीच्या संबंधाने मेष लग्न, मेष राशीवाल्यांनो काही या महिन्यात प्रयत्न करत आहात तर तो संयम ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांच्या शिक्षणाकडे तुम्हाला लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण शुक्र केतू या ठिकाणी पंचम स्थानात येणार तर संतती संबंधाने कुठेतरी ते उतार चढाव देऊ शकतात. प्रेम संबंधाने कुठेतरी या काळामध्ये तुम्हाला तकलीफ बघायला भेटू शकतो. विशेष म्हणजे कलाकार फील्डमध्ये, लेखक फील्डमध्ये, युट्यूबर्स, डिझायनर्स, संगीत क्षेत्रातील लोकांना या काळामध्ये त्यांची वैयक्तिक कल्पनाशक्ती वाढवणारा काळ असू शकतो. आत्मचिंतन करायला लावू शकतो. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचे कलेच्या सानिध्याने सर्व बाजूने तुम्हाला फायदा होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला शेअर मार्केट, सट्टा किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत अत्यंत सावध आणि या काळामध्ये मेष लग्न, मेष राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. नाही तर तुम्हाला या काळामध्ये लॉस देखील बघायला भेटणार आहे. कारण शुक्र भगवान म्हणजे धन, स्थावर मालमत्ता, भौतिक सुखाचे कारक आणि केतू भगवान म्हणजे या सर्व गोष्टीची विरक्ती. जेव्हा देखील तुम्ही चुकीच्या कामांमध्ये जाल तेव्हा तुम्हाला नक्कीच या काळामध्ये तकलीफ होईल. जेव्हा तुम्ही लालचीच्या आहारी जाल तेव्हा तुम्हाला या काळामध्ये नक्कीच तकलीफ होणार आहे मेष लग्न, मेष राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर शनी भगवान मेष लग्न, मेष राशीवाल्यांसाठी मीन राशीमध्ये गोचर करत आहे. शनी भगवान म्हणजे कर्म, शनी भगवान म्हणजे शिस्त, शनी भगवान म्हणजे संयम, जबाबदारी, न्याय, संघर्ष आणि दीर्घकालीन परिणामांचे कारक शास्त्राने शनी भगवंताला शास्त्रामध्ये संबोधले आहे. तेच शनी भगवान तुमच्या जन्म राशीमध्ये 29 मार्च 2026 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये गोचर करत आहे. या काळामध्ये 12व्या भावात शनिदेव गोचर करत असल्यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. विदेश यात्रा वाढू शकते. एकांतात राहण्याचं पसंत करत आहात तो देखील या काळामध्ये सफल होईल. ध्यानधारणेकडे तुमचा कल आहे तो पण सफल होईल. झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्याग आणि मोक्षाचे स्थान हे 12वे भाव असल्यामुळे या काळामध्ये या सर्व परिस्थितीवरती तुम्हाला परिणाम बघायला भेटणार आहे. या शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या द्वितीय स्थानावरती म्हणजे कुटुंब आणि वाणीच्या स्थानावरती पडत आहे. द्वितीय स्थानावरती तृतीयस्थ दृष्टी शनी भगवंताची असल्यामुळे या ठिकाणी दृष्टी पडल्यामुळे खर्चावर नियंत्रण तुमचे या काळामध्ये आवश्यक येणार आहे. आर्थिकतेच्या संबंधाने कुठेतरी बचतीचे विचार करतात तर त्या बचतीच्या संबंधाने तुमच्या जीवनात खूप जास्त आर्थिक स्थिरतेसाठी शिस्त तुमची महत्वाची असणार आहे आणि ती या काळात बघायला भेटणार आहे. वाणीमध्ये तुम्ही होईल तेवढा संयम ठेवावा. कारण मंगळावरती शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी पडत असल्यामुळे तुमच्या घरातील वडीलधारी लोक तुमच्या बोलण्यातून खूप जास्त प्रमाणात नाराज होऊ शकतात.
कोणीतरी घरातील एखादी व्यक्तीच्या बाबतीत शारीरिक व्याधी देखील जडू शकते, त्याच्यावरती तुम्ही थोडंसं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. त्या शनी भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावरती पडत आहे. षष्ठ स्थान म्हणजे कर्ज, शत्रू, रोग आणि स्पर्धेचे स्थान आहे. या ठिकाणी शनी भगवान तुम्हाला सप्तमस्त दृष्टी पडत असल्यामुळे तुम्हाला सर्व बाजूने विजय देतील. कर्जावरच्या बाबतीत तुम्हाला कुठेतरी सुटका भेटेल, रोगातून तुमची सुटका होईल, ऋणामधून म्हणजे रोग कर्जबाजारीपणांमधून देखील तुमची आणि शत्रूवरती देखील या काळामध्ये तुमचा विजय होईल. मात्र मेहनत आणि सातत्य तुम्हाला या काळामध्ये अत्यंत आवश्यक असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. आणि विशेष म्हणजे या शनी भगवंताची दशमस्त दृष्टी तुमच्या भाग्यावरती म्हणजे नवम भावावरती पडत आहे. भाग्यभावावरती शनी भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे भाग्य तुम्हाला उशिरा साथ देईल. कारण व्ययस्थानी शास्त्राने पापस्थान मांडलेले आहे किंवा खराब स्थान मांडलेले आहे. खराब स्थानावरून दशमस्त दृष्टी शनी भगवान भाग्यावर टाकणार, तर भाग्यात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला दिरंगाई बघायला भेटेल. परंतु मेहनतीचे फळ नक्कीच तुम्हाला या काळामध्ये मिळेल. कारण धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांमध्ये तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीची गंभीरता या शनी भगवंताच्या दशमस्त दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला परिश्रमाचे फळ मिळेल, पण जलद यशापेक्षा स्थिर प्रगती तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असणार आहे या काळामध्ये. आर्थिक स्थिरतेच्या संबंधाने मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी या शनी भगवंताचे गोचर अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती तुमची सर्व बाजूने मजबूत होऊ शकते. विशेष म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला झोप, तणाव आणि मानसिक थकवा या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. शनी भगवान 12व्या भावात असल्यामुळे ध्यान, जप, साधना आणि ईश्वर भक्तीमधून तुम्हाला विशेष लाभ हा काळ देऊ शकतो. कारण की हा काळ कर्मशुद्धी आणि अंतर्मुख होण्याचा मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी असणार आहे. त्याच्यानंतर मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी राहू भगवंताचे गोचर. राहू भगवान किंवा राहू हा ग्रह भौतिक प्रगती, अचानक लाभ, विदेशी संबंध, तंत्रज्ञान, सोशल मीडिया, मोठे नेटवर्क, महत्वाकांक्षी आणि अनपेक्षित घटनांचे कारक शास्त्राने राहू भगवंताला मांडलेलं आहे. की जे राहू भगवान तुमच्या जन्मलग्न जन्म राशीवाल्यांसाठी 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी 11व्या म्हणजे लाभ भावामध्ये गोचर करत आहे. एखाद्या स्थानामध्ये राहू भगवान गोचर करत असल्यामुळे मेष राशीच्या लग्नासाठी एखाद्या स्थानातला राहू तुम्हाला उत्पन्नाच्या संबंधाने वाढ देईल, सर्व प्रकारची इच्छापूर्ती देईल, मोठे संपर्क तुमचे या काळामध्ये वाढेल, मित्रपरिवार मदत करेल, संघटना, राजकारण आणि सामाजिक प्रभावांचे स्थान म्हणजे शास्त्राने एखाद्या स्थानाला मांडलेले आहे. आणि या सर्व गोष्टींमधून तुम्हाला सर्व बाजूनी फायदा या राहू भगवंताच्या एखाद्या स्थानामध्ये देताना बघायला भेटणार आहे. कारण की 11, 6 आणि 3 या स्थानामध्ये राहू भगवान कारक मांडलेले आहे. तृतीय भावात या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि या सर्व गोष्टीवरती जेव्हा जेव्हा राहूचा प्रभाव पडतो तेव्हा व्यक्तीला सर्व बाजूने लाभ बघायला भेटेल. लाभ भावातील राहू भगवान तुम्हाला सोशल मीडियातून लाभ देतील. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम क्षेत्रात तुमची सर्व बाजूने वाढ होईल. नवीन संपर्क या काळामध्ये वाढणार आहे. डिजिटल माध्यमातून तुम्हाला प्रसिद्धी मिळण्याचे योग देखील या लाभस्थानातील राहू भगवंताचे बघायला भेटणार आहे. कारण विशेष म्हणजे या राहू भगवंताची पंचमस्त दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती पडत असल्यामुळे तुम्हाला इन्कम सोर्सला घेऊन नवीन प्लॅनिंग बघायला भेटेल. काहीतरी महत्वाचे निर्णय घ्यायचे आहे, कुठेतरी मनमुटाव होता, तो देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा बघायला भेटणार आहे. या लाभ भावातील राहू भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या पंचम भावावरती या काळामध्ये पडत आहे. या पंचम स्थानावरती राहूची दृष्टी सगळ्या बाजूनी फायदा देणार आहे. कारण पंचम स्थानामध्ये केतू स्थित आहे आणि पंचम स्थानामध्ये केतू स्थित असल्यामुळे सप्तमस्त दृष्टी राहूची पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या प्रेम संबंधांमध्ये अचानक घडामोडी घडू शकतात. संतती संबंधाने तुम्हाला कुठेतरी चिंता, मिसकॅरेज किंवा काहीतरी चुकीच्या पद्धतीची तकलीफ या काळामध्ये होऊ शकते. विशेष करून पचनक्रिया आणि पोटाच्या संबंधाने लेडीज किंवा महिला वर्गांना. सट्टा बाजारात देखील तुमच्या या काळामध्ये आकर्षण निर्माण होऊ शकते, पण होईल तेवढे तुम्ही कंट्रोल ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आणि विशेष म्हणजे या लाभ भावातील राहू भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या सप्तम भावावरती पडत आहे. या स्थानामध्ये विवाह, भागीदारी आणि सार्वजनिक संबंधांचे स्थान शास्त्राने सप्तम स्थान मांडलेले आहे. या स्थानावरती राहू भगवंताची नवमस्त दृष्टी पडत असल्यामुळे तुम्हाला सर्व बाजूने नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात. मोठे नवीन क्लायंट तुमच्या या काळामध्ये तुमच्याकडे येऊ शकतात. ऑनलाईन उत्पन्न वाढेल आणि नेटवर्किंग मधून तुम्हाला सर्व बाजूचा लाभ या काळातील नवमस्त दृष्टी तुमची राहू भगवंताची तुम्हाला या काळामध्ये देणार आहे. जुलै 2026 मध्ये राहू आर्थिक लाभाचे नवीन मार्ग तुमचे या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांची ओपन करणार आहे. डिजिटल, तांत्रिक मीडिया आणि ऑनलाईन व्यवसायांमधून सर्व पद्धतीचा फायदा या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी हा राहू भगवान घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर केतू भगवान, जे की तुमच्या पंचम भावामध्ये सिंह राशीचे गोचर करत आहेत, ते देखील काही काळानंतर शुक्र भगवंतासोबत युती करणार आहेत. केतू भगवान म्हणजे अध्यात्म, केतू भगवान म्हणजे वैराग्य, केतू भगवान म्हणजे पुनर्जन्माचे कर्म, अंतर्ज्ञान, संशोधन आणि गूढ ज्ञानाचे कारक शास्त्राने केतू भगवंताला संबोधले आहे. किती केतू भगवान तुमचे 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये पंचम स्थानामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी गोचर करत आहे. पंचम स्थानात शास्त्राने प्रेम, संतती, बुद्धिमत्ता, शिक्षण, सर्जनशीलता या सर्व गोष्टींचे कारक शास्त्राने पंचम स्थानाला संबोधले आहे. आणि केतू भगवान या ठिकाणी गेल्यामुळे काही गोष्टींमध्ये अलिप्तता निर्माण होऊ शकते.
प्रेम संबंधांमध्ये भावनिक चढउतार या काळामध्ये बघायला भेटू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा येऊ शकते आणि विशेष म्हणजे काही नाती तुटण्याऐवजी नव्याने समजून घेण्याचा काळ देखील या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी बघायला भेटणार आहे. संततीच्या संबंधाने शिक्षणाकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्या मानसिक स्थितीची काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी. पण सर्वात महत्त्वाचं पंचम स्थानातील केतू कुठेतरी विद्यार्थी वर्गांसाठी एकाग्रतेमध्ये चढ उतार देखील देऊ शकतात. संशोधन, अध्यात्म, तत्वज्ञान किंवा गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की केतू भगवान या सर्व गोष्टींचे कारकशास्त्राने मांडलेले आहे. जुलै 2026 मध्ये केतू भगवान अध्यात्माकडे तुमचे विशेष आकर्षण या काळामध्ये वाढू शकतात. मात्र मंत्र साधना, ध्यान, जप आणि धार्मिक अभ्यासाकडे तुमची या सर्व गोष्टींमध्ये प्रगती देखील होणार आहे. कारण या काळामध्ये आपण आता या सर्व वरील गोचर ग्रहस्थितीचा प्रभाव पाहिलेला आहे. पण या प्रभावाच्या नुसार शास्त्राने काही सर्वात महत्वाची काही सावधानी देखील दिलेली आहे की जुलै महिन्यामध्ये मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी त्यांच्या कॅलेंडरवरती त्यांनी नोट करून ठेवणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. जुलै महिना हा 31 दिवसाचा आहे, पण मेष लग्न मेष राशीवाले जातकांनो, आमच्यासाठी फक्त आम्ही सांगाल ते 7 दिवस व्यवस्थित पद्धतीने फॉलो करा किंवा व्यवस्थित पद्धतीने तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचे मार्गक्रमण करा. नक्की बाकीचे दिवस सगळे तुमच्याच पद्धतीचे नशिबाचे साथ देणार असणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै, 4 जुलै. या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांनो, तुम्ही होईल तेवढे सर्वात महत्वाचे निर्णय तुम्ही पेंडिंग ठेवणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. कारण मंगळ म्हणजे आग, मंगळ म्हणजे उत्साह, मंगळ म्हणजे अति ओव्हर रिॲक्टपणा आणि तेच मंगळ भगवान तुमच्या द्वितीय स्थानामध्ये गोचर करतात. या काळामध्ये तुम्ही होईल तेवढे 4 दिवसामध्ये सर्वात महत्वाचे निर्णय पेंडिंग ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वृषभ राशीचे मंगळ तुमच्याकडनं चुकीचे निर्णय, बोलण्या चालण्यातनं दुखावण्याचे प्रकार देखील घरातले वडीलधारी लोक या काळामध्ये घडू शकतात. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे 29 जुलै, 30 जुलै आणि 31 जुलै. या काळामध्ये तुमच्या संबंधाने कुठेतरी आरोग्याच्या संबंधाने उतार चढाव मेष लग्न मेष राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. खर्च अनावश्यक वाढू शकतो आणि शत्रू देखील या काळामध्ये तुमचे बळावले जाऊ शकतात किंवा वाढले जाऊ शकतात. मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी होईल तेवढं तुम्ही हे 7 दिवस सोडून तुम्ही बाकीच्या दिवशी अत्यंत महत्वाचे जे काही निर्णय असतील किंवा जे काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या करू शकतात. मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी जुलै 2026 मध्ये काही जॉबच्या संबंधाने प्रयत्न करत आहात. कुठल्या दिवशी आम्ही जॉईन होऊ, कुठल्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यूला जाऊ, दिलेला इंटरव्ह्यू आलेला आहे, आम्हाला काहीतरी महत्वाच्या गोष्टींच्या संबंधाने जॉबच्या संबंधाने काहीतरी महत्वाचे काही डिसिजन घ्यायचे आहे, तर ते कुठल्या दिवशी घेतले पाहिजे. ते म्हणजे जॉबसाठी जुलै महिन्यातील शेवटचा आठवडा मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर व्यापारी क्षेत्रांसाठी देखील चांगल्या पद्धतीची ऑफर 19 जुलै नंतर मेष लग्न मेष राशीवाले जातकांसाठी या काळामध्ये बघायला भेटणार आहे. जुलै महिन्यात सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या ऑफर्स या काळामध्ये तुम्हाला येऊ शकतात मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. त्याच्यानंतर आर्थिक फायदा देखील मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर विवाहाचे योग देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचे जुलै 2026 मध्ये मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे ऑफरच्या संबंधाने व्यापारी क्षेत्रावाल्या लोकांना 19 जुलै नंतर खूप मोठाली पार्टनरशिपच्या ऑफर येऊ शकतात. होईल तेवढं तुम्ही कागदपत्र तपासून आणि करार करताना अत्यंत सावधगिरीने करार करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. त्याच्यानंतर विवाहाच्या संबंधाने जे लोक कोणी प्रयत्न करत आहात त्या लोकांसाठी मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे 4 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026 हा काळ अत्यंत बेस्ट असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. विवाहाचे योग या काळामध्ये चांगल्या प्रमाणात येत आहे. त्याच्यानंतर जे कोणी प्रेम संबंधाच्या रिलेटेड काहीतरी प्रेम संबंधात आहे किंवा प्रेम संबंधाच्या रिलेटेड काहीतरी महत्वाची देवाणघेवाण करणार आहे त्यांच्यासाठी 17 जुलै ते 18 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. विद्यार्थी वर्गांसाठी 24 जुलै ते 28 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे. पण या काळामध्ये तुमच्याकडनं काही महत्वाचे डिसिजन देखील चुकू शकतात. ते म्हणजे तुमच्या उतावीळपणामुळे, शुक्रकेतूमुळे तुम्हाला कुठेतरी प्रेमामध्ये वेळ वाया जाणं किंवा लवकर पैसा कमवण्याच्या नादाला लागण्याच्या घटना या काळामध्ये घडू शकतात. त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्येक मंगळवार शनिवार कुत्र्याला चपातीला तूप किंवा तेल लावून खायला देणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. लाल कुत्र्याला दिले तर अत्यंत फायदा होईल. त्याच्यानंतर शेअर मार्केटच्या संबंधाने कोणी क्लास करण्याचे प्रयत्न करतात, काहीतरी शेअर मार्केट शिकायचं आहे, त्यांच्यासाठी 24 जुलै ते 27 जुलै आणि 28 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. जुलै 2026 मध्ये जे कोणी घेतलेले शेअर्स विकण्याचा प्रयत्न करत आहात, विकत नव्हते, त्यांना विकण्याच्या ऑफर देखील या काळामध्ये 10 जुलै ते 13 जुलै या काळामध्ये बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. या काळामध्ये फायनान्शियल सेक्टरच्या विचाराने जर बघायला गेले तर मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी 9 जुलै ते 13 जुलै हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे. फायनान्शियली तुमचं या काळामध्ये चांगल्या पद्धतीची स्टेबिलिटी तुम्हाला चांगल्या पद्धतीची बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. कारण की
मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जशी जशी चतुर्थ स्थानातील गुरु भगवंताची डिग्री वाईज त्यांची ताकद वाढत जाणार, तसं तसं घरामध्ये आनंद येणार, तसे तसे घरातील सर्व मंगल कार्य होणार, तशा तशा घराच्या सर्व गोष्टींच्या बाबतीतले प्लॅनिंग आणि विवाह संतती या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला शुभता आणि लाभदायक घटना या काळामध्ये घडू शकते. 4 जुलै ते 18 जुलै मुलं, घरातील लहान मुले, वडीलधारे किंवा जे कोणी तुमच्यापेक्षा वडीलधारे असतील किंवा घरातील लहान मुलांच्या संबंधाने देखील शिक्षणाच्या संबंधाने किंवा कुठल्या तरी हॉस्पिटलच्या संबंधाने मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये खर्च होण्याचे चान्सेस या काळामध्ये दिसत आहे. या काळामध्ये तुम्ही श्री सुक्ताचे पठण करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर 19 जुलै नंतर ते 2 ऑगस्ट पर्यंत सर्व बाजूनी तुम्हाला नशिबाची साथ भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. जुलै 2026 मध्ये बोलण्यातून होईल तेवढे तुम्ही कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. नाहीतर या काळामध्ये तुमच्या बोलण्यातनं सर्व बाजूने अडचण तुम्हाला बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. जुलै 2026 मध्ये पैसे येईल. या काळामध्ये काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं, वाणीच्या ठिकाणी असलेले वृषभ राशीचे मंगळ भगवान तुम्हाला 18 जुलै नंतर सर्व पैशाच्या बाजू तुमच्या मोकळ्या करतील. जसा जसा पैसा वाढत जाईल तसे तसे तुम्ही उग्र स्वभावाचे होत चाल, तसे तसे तुमच्या बोलण्यात परखडपणा जाणवेल. खूप जास्त तुम्ही संस्कारविहीन वागल्यासारखं वागू शकतात. या काळामध्ये मेष लग्न मेष राशीवाल्यांनो तुम्ही होईल तेवढं शांततेने सर्व निर्णय घेणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. या काळामध्ये तुम्ही मारुती रायाला मसाले पान किंवा लाल पान किंवा गोड पान देणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. लवंगेचा नैवेद्य देवीला देत चला अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर लाल जो काही रुमाल आहे किंवा चोला जो आहे की ज्याला आपण रामरामचा रुमाल म्हणतो तो देखील हनुमंतरायाला चढवणे तुमच्यासाठी मंगळवार अत्यंत महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर मलेदा किंवा गुळ चुरम्याचा नैवेद्य तुम्ही मारुती रायाला देत चला. येणारा काळ तुमचाच असेल मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. या महिन्यामध्ये अमावस्या देखील येत आहे, ती म्हणजे सर्वात महत्वाची अमावस्या येत आहे, ती म्हणजे 14 जुलै 2026. या काळामध्ये शनी भगवंताची 7.7 ज्या ज्या लोकांना तकलीफ देणार आहे, ज्या ज्या व्यक्तीसाठी 7.7 किंवा शनिदेव आणि राहू केतू तकलीफ देत आहे त्या लोकांनी नारळ स्वतःवरून 7 वेळा उतरून नदी नाल्या ओढ्यात टाकणे अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्तता या उपायाने होणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर पौर्णिमा देखील गुरुपौर्णिमा या जुलै महिन्यात येणार आहे, ती म्हणजे 29 जुलै 2026 या काळामध्ये गुरुपौर्णिमा देखील येणार आहे. ज्या लोकांच्या किंवा ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत किंवा ज्या जातकांच्या जन्मकुंडलीमध्ये गुरु भगवान खराब आहे त्यांनी आपल्या गुरुची सेवा करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली गुरुची सेवा, गुरुसाठी दिलेले दान तुमच्या जन्मपत्रिकेतील गुरुचे सर्व प्रकारच्या त्रासातून तुमची मुक्तता करेल. त्याच्यानंतर या जुलै महिन्यामध्ये चातुर्मासाचा देखील प्रारंभ होत आहे आणि देवशयनी एकादशी येत आहे की जी सर्वात महत्वाची चातुर्मासाचा प्रारंभ करणारी आहे. ती तारीख असणार आहे 25 जुलै 2026. या काळामध्ये देवशयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाचा प्रारंभ होणार आहे जुलै 2026 मध्ये. या सर्व परिस्थितीमध्ये जुलै 2026 मध्ये उच्च राशीतील गुरु, चतुर्थ स्थानातील सूर्य आणि गुरुचा प्रभाव, लाभ भावातील राहू, धनभावातील मंगळ आणि स्वतःच्या राशीतील बुध, पंचम स्थानातील शुक्र आणि केतूची युती या सर्व ग्रहस्थितीची एकत्रितपणे मोठ्या परिवर्तनाचे संकेत देत आहे. कारण जुलै 2026 मध्ये व्यावसायिक आणि करिअरच्या दृष्टीने 15 जुलै नंतर करिअरमध्ये विशेष प्रगती या काळामध्ये मिळण्याची शक्यता मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. सरकारी क्षेत्र, प्रशासन किंवा डिजिटल मीडिया, युट्यूब, व्यवसाय आणि मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा लाभ बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. 21 जून ते 31 जुलै या काळामध्ये धनभावातील मंगळ आणि लाभ भावातील राहू तुम्हाला सर्व बाजूनी उत्पन्नाचे नवीन वाढीचे संकेत देखील या काळामध्ये देणार आहे. गुरुची कृपा या सर्व गोष्टींना आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक स्थिती म्हणजे स्थिती प्रबळ देखील या काळामध्ये होणार आहे. वैवाहिक आणि कुटुंब जीवनातील वातावरण या काळामध्ये तुमचे अत्यंत चांगले असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. 4 जुलै नंतर शुक्र केतूची युतीमुळे भावनिक निर्णय घेताना तुम्ही अत्यंत सावधगिरीने राहणं महत्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. कारण की गैरसमज या काळामध्ये वाढणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी बुध, गुरु आणि तृतीय भावाचा प्रभाव शिक्षणासाठी अत्यंत सकारात्मक प्रभाव या काळामध्ये बघायला भेटणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत काळ महत्वाचा असणार आहे. आरोग्याच्या संबंधाने मेष लग्न मेष राशीवाल्या लोकांसाठी डोके, झोप आणि मानसिक तणाव याकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर अनियमित जीवनशैली तुम्ही होईल तेवढी टाळावी, नाहीतर तुम्हाला येणाऱ्या काळात बऱ्या प्रमाणात तकलीफ होऊ शकते. विशेष म्हणजे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी जुलै 2026 मध्ये 4 जुलै मध्ये शुक्र भगवान तुमच्या पंचम स्थानामध्ये प्रभाव टाकत आहे. 7 जुलै नंतर तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये तृतीय स्थानामध्ये तुमचे बुध भगवान प्रभाव टाकत आहे. 15 आणि 16 जुलै सूर्य गुरु सोबत चतुर्थ स्थानात प्रभाव टाकत आहे. तर 23 जुलै बुध भगवान वक्री प्रभाव कमी होण्यास सुरुवात तुमची या काळामध्ये बघायला भेटणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. 4 जुलै ते 23 जुलै या काळामध्ये प्रेम संबंध, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे
गुंतवणूक या सर्व गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्यांसाठी. मेष राशीच्या जातकांसाठी जुलै 2026 हा महिना प्रगती, लाभ, घरगुती सुख, करिअरमधील संधी आणि आध्यात्मिक जागृती घेऊन येणारा दिसत आहे. गुरु आणि राहू मोठ्या संधी देत आहे. मंगळ आर्थिक स्थैर्य देत आहे. बुध भगवान तुमच्या बुद्धिमत्तेची साथ देत आहे. तर शनी भगवान तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये संयम शिकवत आहे. तर केतू भगवान तुम्हाला अध्यात्माकडे नेण्याचा प्रयत्न देखील या काळामध्ये करत आहे. म्हणूनच या महिन्यामध्ये योग्य निर्णय, संयम आणि ईश्वरावरील श्रद्धा तुम्ही कायम ठेवा, जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी सर्व बाजूने सकारात्मक जाणार आहे मेष लग्न मेष राशीवाल्या जातकांसाठी. मित्रांनो, जर तुम्ही मेष राशीत असाल तर नक्कीच तुमची राशी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तसेच तुमचे जन्म नक्षत्र कोणते आहे ते देखील आमच्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना नक्कीच शेअर करा आणि अशाच सखोल अभ्यासपूर्ण आणि अचूक ग्रह विश्लेषणासाठी आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाच्या काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. आणि आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन राशीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.